श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दिवाळी या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आहे वसुबारस आणि आज दिवाळीचा पहिला दिवा हा प्रत्येक घरी लागत असतो. वसुबारसला आपण सर्वजण गोमातेची तिच्या वासरासह पूजा करत असतो आणि ही पूजा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जात असते. गोमातेला आपण देवी देवतांचा दर्जा दिलेला आहे. गोमातेला आपण साक्षात लक्ष्मीचंच रूप मानतो. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणत असतो आणि म्हणूनच आपण प्रत्येक सणाला गोमातेला नैवेद्य हा देतच असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईचं स्थान हे अनन्यसाधारण असं आहे. गोमातेला पूजनीय आणि पवित्र मानलं गेलं आहे. वसुबारस हा सण गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात असतो. वसुबारसच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी उपवास करते आणि संध्याकाळी गोमातेची तिच्या वासरासह पूजा करत असते. तर आज संध्याकाळी गोमातेची पूजा केल्यानंतर आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे आणि त्याचप्रमाणे गोमातेला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आज आपल्याला कोणती एक वस्तू गाईची पूजा केल्यानंतर आपल्या घरी आणायची आहे आणि कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे आणि तसंच गोमातेची पूजा करण्याचा आजचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्याला गोमातेची तिच्या वासरासह पूजा कशी करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेलाच आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही गोमातेची तिच्या वासरासह आज पूजा नक्की करा. जरी आज एकच दिवस तुम्ही गोमातेची पूजा केली तर तुम्हाला 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्यफळ हे मिळणार आहे. आणि म्हणून आजची ही संधी तुम्ही सोडू नका. इतर वेळेस तरी आपण धावपळीच्या काळामध्ये गोमातेची पूजाही करत नाही. रोज आपल्याला वेळ मिळतोच असं नाही आणि सध्या शहरांमध्ये गाईसुद्धा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आज वसुबारस या दिवशी ही जी संधी आपल्याला गोमातेची पूजा करण्याची मिळालेली आहे तर ती संधी आपल्याला सोडायची नाही आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय आणि तिचं वासरू असेल, गाईचा गोठा असेल किंवा गोशाळा असेल तर तुम्ही तिथे जाऊन गोमातेची तिच्या वासरासह आज पूजा करायची आहे. आणि तुम्ही जर मोठ्या शहरामध्ये राहत आहात आणि तिथे गोठासुद्धा नाही आहे, गायसुद्धा नाही आहे आणि गोशाळासुद्धा नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्येच गोमातेची तिच्या वासरासह असलेली मूर्तीही आणायची आहे आणि ती स्थापन करायची आहे आणि तिची पूजा संध्याकाळी तुम्ही करायची आहे. घरीच ही पूजा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून त्याप्रमाणे तुम्ही पूजा करा. तर आजचा गोमातेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे आज संध्याकाळी 7:53 पुढे तुम्ही गोमातेची पूजा तिच्या वासरासह करू शकतात. पण या वेळेमध्ये जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजेनंतर जरी गोमातेची पूजा रात्री 9-10 वाजेपर्यंत केली तरीसुद्धा चालेल. आणि त्याचप्रमाणे आज संध्याकाळी घरीसुद्धा पूजेची मांडणी करून गोमातेची पूजा करायची आहे आणि तिला नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी गोमातेची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते. धनधान्याची कमतरता ही आपल्याला कधीही भासत नाही. आपल्या कुटुंबात सदैव सुख, समृद्धी व सौख्य नांदत असतं. यामुळे आपण आज गोमातेची पूजा ही अवश्य करायचीच आहे. आपल्या घरात संपत्ती, संतती आणि आरोग्य टिकून राहावं यासाठी ही पूजा वसुबारसच्या दिवशी केली जाते. गाईच्या पूजेमुळे आपल्या पापांचा नाश होतो आणि आपल्या पुण्यात वृद्धी होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी वाढत असते. वसुबारस म्हणजे द्वादशी, ज्याला गोवत्स द्वादशी म्हणतात. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून घरात लक्ष्मीचे आगमन हे साधले जाते आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा. त्यामुळे ही संधी तुम्ही चुकूनही सोडू नका. तर तुम्ही आज संध्याकाळी गोमातेची पूजा करायला जाणार असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम गाईच्या पायांवर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर गाईला हळद, कुंकू, अक्षदा या आपल्याला लावायच्या आहेत आणि दिव्याने गाईचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि गाईला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि गाईला नमस्कार करायचा आहे. आणि तुम्हाला यावेळी गाईला गूळ हा खाऊ घालायचा आहे. पण या दिवशी तुम्ही चुकूनही गहू किंवा गव्हाची चपाती किंवा मुगाची डाळ ही चुकूनही खाऊ घालू नका. तर आपल्याला या दिवशी गोमातेला गूळ आणि तसंच तुम्ही धनेसुद्धा या दिवशी गोमातेला खाऊ घालू शकतात किंवा मग तुम्ही गोमातेला चारासुद्धा या दिवशी खाऊ घालू शकतात. आणि हे जर तुम्हाला तुमच्या हातानेच खाऊ घालता येत असेल गोमातेला तर अतिशय उत्तम. आणि यावेळेस जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलेल. असं म्हटलं जातं की गोमातेला खाऊ घालताना तिने जर आपला हात चाटला तर यामुळे
आपलं दुर्भाग्य दूर होतं आणि आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते. आणि म्हणून जर यावेळी गोमातेने तुमचा हात चाटला तर तुम्ही समजून जा की तुमचं दुर्भाग्य हे आता दूर होणार आहे आणि सौभाग्याचे दिवस तुमचे लवकरच येणार आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला गोमातेला आज गूळ, धणे किंवा चारा हा खाऊ घालायचा आहे, पण चुकूनही गहू किंवा मूग हे खाऊ घालायचे नाही आहेत. आणि जशी आपण गोमातेची पूजा करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला तिच्या वासराची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि गोमातेची पूजा करून झाल्यानंतर तिच्या पायाखालची थोडीशी माती ही आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. अगदी थोडीशी जरी माती आपल्याला मिळाली तरीसुद्धा चालेल. ही माती आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा पेपरमध्ये बांधून आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन यायची आहे. आणि ही माती आपण आपल्या देवघरामध्ये रात्रभर ठेवायची आहे. आणि त्यानंतर ही माती आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या घरामध्ये आपण ज्या काही झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या असतील तर त्या कुंड्यांमध्ये ही माती आपल्याला टाकून द्यायची आहे. किंवा मग हीच माती तुम्ही दुसऱ्या दिवशी नदीमध्ये प्रवाहित केली तरीसुद्धा चालेल. गाईच्या पायाखालची ही माती घरी आणल्यानंतर तिला हळद, कुंकू, अक्षता फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्या मातीला आपल्या हाताने स्पर्श करून आपण नमस्कार करायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मातीला स्पर्श करायचा आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या मातीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. गाईच्या पायाखालची माती अशी उचलून जर आपण घरी आणली तर यामुळे आपल्या घरातल्या सर्व वाईट शक्ती या नष्ट होत असतात. गाईला आपण देवी मानतो आणि पवित्रसुद्धा मानत असतो. आणि अशी पवित्र असलेली गाय आणि तिच्या पायाखालची माती जर उचलून आपण आपल्या घरी आणली तर यामुळे आपल्या घरातल्या सर्व नकारात्मक ऊर्जा या नष्ट होतात. आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो आणि आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. आणि म्हणूनच तुम्ही आज गाईच्या पायाखालची माती उचलून आपल्या घरी जरूर आणा. यामुळे आपल्या घरातली मोठ्यात मोठी नकारात्मकता, वाईट शक्ती, कोणाची नजर, करणीबाधा ही जर आपल्या घराला लागलेली असेल तर ती सर्व निघून जाईल. आणि तसंच आपल्या घरातला वास्तुदोषसुद्धा दूर होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा आणि याचा अनुभव घ्या. बघा, जेव्हा तुमच्या घरातली अशी सर्व निगेटिव्हिटी दूर होईल तेव्हाच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण हे तयार होईल. आणि असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार झाल्यामुळेच लक्ष्मी माता आपल्या घराकडे आपोआपच आकर्षित होते आणि आपल्या घरात स्थिरसुद्धा होते. आणि म्हणूनच हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही आज संध्याकाळी जरूर करा. तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी नक्की दूर होईल. तर याप्रमाणे ही अत्यंत छोटीशी आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. म्हणजेच या व्हिडिओतली माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि ते सुद्धा हा उपाय करू शकतील. या उपायाचा उपयोग त्यांनासुद्धा होईल आणि त्यांच्या घरातसुद्धा माता लक्ष्मीचं आगमन होईल. आणि यासोबतच हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.